ही घटना आहे नागपूर येथील नागपूरमधील इमामवाडा पोलीस स्टेशनमधील ही घटना आहे 12 एप्रिल 2025 रोजीची। जो भारतीय पोलीस अकॅडमीमधील एक IPS तरुण दर्शन दुनघव हे मूळ यवतमाळ येथील राहणारे, वय 30 वर्ष, नोव्हेंबर 2022च्या आसपास त्यांची एका MBBS मुलीसोबत ओळख झाली। सोशल मीडियामार्फत ओळख झाल्यानंतर याचं रूपांतर फ्रेंडमध्ये झालं। एकमेकाला नंबर शेअर केले। नंबर शेअर केल्यानंतर क्लोज फ्रेंड झाले। ते फिरायला गेले केरला येथे आणि फिरायला गेल्यानंतर हॉटेल वगैरे बुक केलं, राहिले आणि तिथं लॉजवर जे काय घडलं, जे काय प्रकार घडला तो पूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारा होता। काय आहे हा प्रकार, काय आहे ही गोष्ट, आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर ही घटना आहे 12 एप्रिल 2025 रोजी दर्शन दुनघव यांची। तर एक MBBS मुलगी शिक्षण करताना तिची इंस्टावर ओळख झाली। हा जो IPS तरुण आहे हा बेरोजगार होता आणि त्यावेळेस त्यांची ओळख झाली होती। सगळं काही फिरले वगैरे, केरलाला फिरायला गेले, हॉटेल बुक केलं, लॉज बुक केलं आणि तिथं यांनी शरीरसुखाची मागणी केली असं त्या तरुणीचं म्हणणं आहे। मागणी केल्यानंतर तिने नकार दिला। नकार दिल्यावर मी तुझ्यासोबत लग्न करतो असं तसं झांसा दिला आणि लग्नाचं बोलल्यानंतर ती कुठेतरी तयार झाली। तयार झाल्यानंतर यांनी सगळं काही शोषण केलं आणि फिरून वापस आले। वापस आल्यानंतर नागपूरमधील एका हॉटेलमध्ये पण असंच झालं। त्याने डबल मागणी केली, डबल काही झालं असं त्या तरुणीचं मत आहे। नंतर तो आतापर्यंत बेरोजगार होता। बेरोजगार असल्यामुळं त्याची आई एकदा आजारी पडली। आजारी पडल्यामुळं ही MBBS तरुण आहे ही आपलं सिव्हिल हॉस्पिटलला लागली होती। मग हा बेरोजगार असल्यामुळं तिने त्याची आईची हेल्प केली, मदत केली। हॉस्पिटलमध्ये जी बिल आहे वगैरे त्यांनी काही भरलं आणि त्याला आर्थिक आणि इमोशनल मदत दोन्ही पण केली। त्यांनी काही पैसे मागितले नाहीत असं ती बोलत आहे। नंतर हा जी बेरोजगार तरुण होता IPS दुनघव, तर हे नंतर काही दिवसानंतर UPSC मार्फत लागले, IPS बनले। IPS बनल्यानंतर हे हैदराबादला ट्रेनिंगसाठी गेले आणि ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर तिथं पण ह्यांना बोलवलं आणि तिथं पण शोषण झालं असं तिचं मत आहे। हे सगळं काही चालत राहिल्यानंतर या तरुणीनं नंतर लग्नासाठी मागणी केली की बाबा आता कुठपर्यंत असं चालायचं, आपण लग्न करू। तर अशी मागणी केल्यानंतर ती बोलत आहे की मला शिवीगाळ वगैरे केली, मारलं आणि नकार दिला। मग ती त्याच्या घरी गेली। घरी गेल्यानंतर त्यांची जी मावस बहीण आहे तिने पण शिवीगाळ वगैरे जातीवाचक शिवीगाळ केली असं ती बोलत आहे। तर तिने नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे या गोष्टीबद्दल की माझं असं शोषण केलं आहे म्हणून। नागपूरमधील इमामवाडा पोलीस स्टेशनमध्येचा गुन्हा दाखल आहे। तर यामधून एकच आपल्याला बोध भेटतो असं वाटतं आहे की निस्वार्थ प्रेम जर मुलीने केलं असेल, त्याला बेरोजगारमध्ये असताना आर्थिक आणि इमोशनल मदत जर केली असेल, तर त्याने तिला आर्थिक मदत करून धीर दिला असेल आणि पद भेटल्यानंतर, पैसा भेटल्यानंतर त्यांनी जर असं केलं असेल तरी कुठंतरी साफ चुकीचं असं वाटतं आहे। तर या कहाणीमधून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा।